सकाळी नाश्ता केला, मग परत जेवेपर्यंत, मग तुमची जर ठराविक वेळ असेल तर तेवढा वेळपर्यंत अन्नाचं त्याग. समजा आपल्याला पाणी सोडणं शक्य नसेल तर अन्नाचं त्याग. परत जेवण केल्यानंतर म्हणजे जेव्हा जेवणाला बसतो त्यावेळेला सुद्धा कसं करायचं की सर्व दोषाचं प्रायश्चित्त म्हणून आत्ता मला जेवढं स्वयंपाकघरात उपलब्ध आहे तेवढं सोडून मी बाकी सर्वाचा त्याग करतो. म्हणजे काय झालं, सगळं कितीतरी आपल्याला खात नसतं तरी आपण ते आश्रव लावून घेतो, म्हणून ते प्रायश्चित्त म्हणून त्याग केला. आणि आता परत काय झालं, जेवण झाल्यानंतर पुढच्या जेवणापर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत नाही, आता 4 वाजेपर्यंतच घेतलं, ठीक आहे, 4 वाजेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. आणि इथं 4 वाजता किंवा 5 वाजता जेवण संपलं आपलं, मग त्यावेळेस परत काय करायचं. आता रात्री घेतच नसेल तर सकाळी सूर्योदय होऊन 48 मिनिट संपेपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. नाहीतर पाणी सोडून बाकी सर्वाचा त्याग. पाणी जर कोण घेत असेल तर म्हणजे जशा प्रकाराने घेतो तसं, नाही तर एकदम पटकन तोंडातून गेलं 4 प्रकारच्या आहाराचा त्याग आणि पाणी घेतलं तरच चुकतंय. म्हणून हे लक्षात घ्यायचं सगळं.